नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, हा जो मी वेअर केलेला ब्लाऊज आहे स्टँड कॉलरचा आहे। तर आपण कटिंगचा व्हिडिओ पाहिलेला आहे, पेपर कटिंग पाहिलेला आहे, ब्लाऊज कटिंगचा पाहिलेला आहे। आज पाहायचा आहे आपल्याला ब्लाऊज स्टिच कसा करायचा आहे। हा जो ब्लाऊज आहे तो स्टिच कसा करायचा आहे त्याची तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो आज मी अपलोड करणार आहे। आणि त्या दोनचा व्हिडिओ जे आहे तर कटिंग, पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग, तर ब्लाऊज पीस कटिंग जे आहे त्याचे दोन व्हिडिओ जे आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि बऱ्याच जणी नवीन नवीन जॉईंट होत आहेत, कॉल वगैरे येत असतात त्यांचे, तर व्हॉट्सअपला वगैरे माहिती मिळून जात आहे, त्यांना पेपर पॅटर्न विषयी सांगत आहे। तर आपल्याकडे ब्लाऊज पेपर पॅटर्न रेडीमेड जे आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहे, जेणेकरून तुम्हीही तुमचे ब्लाऊज परफेक्ट असे शिवू शकता। यासाठी आपल्याकडे जी पेपर पॅटर्न आहे ती तुम्ही ऑर्डर करू शकता। तर ऑर्डर करण्याची काय प्रोसेस आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे। तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब यासाठी करायचं आहे की पूर्ण तुम्हाला व्हिडिओ माझे पाहिजे असतील, कटिंग, स्टिचिंग, पेपर कटिंग हे सर्व काही पाहिजे असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाखाली एक मिळून जातील। त्यानंतर तुम्हाला लाईकही करायचं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ किती जणींना पाहिलेला आहे आणि किती जणींना माझी शिकवण्याची पद्धत आवडलेली आहे ते मला समजत असतं त्यासाठी। आणि लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कोणाला शेअर करायचा असेल तर तो शेअर करू शकतात। अगदी मराठीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। चला व्हिडिओला सुरुवात करू। तर नमस्कार मैत्रिणींनो, तर या पद्धतीने आपण हे पार्ट जे आहेत ती कट करून घेतलेले आहेत। आपण त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की स्टँड कॉलर ब्लाऊजची आपण कटिंग जी आहे ती पाहिलेली आहे। ब्लाऊज पीस कशा पद्धतीने कट करायचा आहे, पेपर पॅटर्न आपण अगोदर कट केलेला होता तो कसा ठेवलेला आहे, तर ते सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। पण आता इथे आपण हा जॉईंट करून घेत आहे। तर त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की आपण अस्तर जे आहे ती जॉईंट करून घेणार आहेत, डायरेक्ट स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहेत। पण तुम्हाला अस्तर सहित मी सांगणार आहे की या पद्धतीने आपण अस्तर जे आहे ती जॉईंट केलेलं आहे, पाहू शकतात। अशा पद्धतीने अस्तर जे आहे ती जॉईंट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने। आता इथे मी कमरपट्टी जॉईंट करून घेणार आहे। एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत, पाहू शकतात। अशा रीतीने हे व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ती कट करून घेतलेले आहे। याने काय होतं की फिनिशिंग जे आहे ब्लाऊजची, तुम्ही जितकी फिनिशिंग देता ब्लाऊजची तितकं ब्लाऊज जे आहे ते ॲक्युरेट दिसत असतं। त्यासाठी तर इथे पाठीचे टक्स घेतलेले आहेत। टक्स घेण्याची पद्धतही माझी खूप सोपी आहे। तर या पद्धतीने टक्स घेतलेले आहेत, पाहू शकतात। आता इथे मी कमरपट्टी जी आहे ती जॉईंट करून घेणार आहे। या पद्धतीने तर अशा रीतीने कमरपट्टी मी जॉईंट करून घेत आहे, जेणेकरून आपण साधा जो ब्लाऊज पीस असतो तो आपण व्यवस्थित असा स्टिच करून घेताना आपण कमरपट्टी जॉईंट करत असतात। शक्यतो कस्टमरची किंवा अस्तरची ब्लाऊज असतील तर त्यावेळेस मी काय करत असते की डायरेक्ट गळ्याचा भाग जो आहे तो टिच करून आणि खालचा कमरेचा जो भाग आहे तो टिच करून पलटवून घेत असते। तर तेही तुम्हाला व्हिडिओ मी टाकलेले आहेत, भरपूर सारे व्हिडिओ आहेत, पाहिले नसतील तर नक्की पहा। तर या पद्धतीने पाठीचा पार्ट जो आहे तो आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला पुढचे जे भाग आहेत, प्रिन्स कट, पुढचा जो भाग आहे, तर या पद्धतीने असे जॉईंट करून व्यवस्थित असे अस्तर जे आहे ते आपण जॉईंट करून घेणार आहेत। तर खूप सोप्या सोप्या ट्रिक्स देत असते, तर तुम्ही नक्की फॉलो करायच्या आहेत त्या टिप्स जी आहेत ती, जेणेकरून तुम्हीही तुमचं ब्लाऊज जे आहे ती परफेक्ट असं शिवू शकताल घरी बसून। तर या पद्धतीने तुम्ही टिच करून घ्यायचं आहे। तर अस्तर मी अशा रीतीने जॉईंट करून घेत आहे।
तर अशा पद्धतीने झालेलं आहे. आता एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते आपण याचे कट करून घेणार आहेत. तर अशा रीतीने एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते मी कट करून घेत आहे. तर हे जे पार्ट आहेत ते आपले काजी बटन पट्टीची जी साईड आहे त्या साईडचे पार्ट असतात. तर त्याचंही व्यवस्थित असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तो कटोरीचा जो भाग आहे तोही आपल्याला व्यवस्थित असा फिनिशिंग करून घ्यायचा आहे. मेन ब्लाऊजला फिनिशिंग जे आहे ती याच पद्धतीने फिनिशिंग म्हणत असतात, जेणेकरून तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर परफेक्ट असा ब्लाऊज जो आहे तो दिसला पाहिजे. शेवटला तुम्हाला दिसणारच आहे. तर आता इथे मी जॉईंट करून घेत आहे. जसं की आपण प्रिन्स कटला जॉईंट करून घेत असतात त्याच पद्धतीने आपण इथे साईड पीस जो आहे तो जॉईंट करून घेत आहे. पफ बघू शकतात किती सुंदर असा पफ्स आलेला आहे. तुम्हालाही अशा पद्धतीने पफ्स वगैरे जर विदाऊट कपचा जर वापरायचा असेल तर तुम्ही नक्की माझे व्हिडिओ पहा. तर दोन्ही साईडचे मी याच पद्धतीने जॉईंट करत आहे आणि डबल टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. त्याला जे आहे ती डबल टिप मारून घ्यायची आहे. शक्यतो तुम्ही प्रत्येक ब्लाऊजमध्ये कटोरी ब्लाऊज, प्रिन्स टक आणि 4 टक्समध्ये तर टक्स असतात, पण हा स्टँड कॉलर हे जे आहेत ती त्यांना डबल टिप घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची शिलाई जी आहे ती उकलल्या जाऊ नये त्यासाठी. तर इथे मी छोटेसे असे डाज घेतलेले आहेत. काजी बटन पट्टीची साईड जे आहे तिथे अगदी 1.5 इंचाचा आपण सेंटरपासून आडवा टक्स घेणार आहेत. तर अशा रीतीने घेतलेले आहेत. आता आपल्याला खालच्या पुढचा जो भाग आहे तर त्याची आपल्याला कमरपट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. दोन्ही पार्ट जे आहेत त्यांना. त्याच्यानंतर कमरपट्टी जॉईंट केली की त्यानंतर आपल्याला काजी बटन पट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने असे खूप सारं व्यवस्थित अशी तुम्हाला जितकी होईल तितकी माहिती मी देत असते. तर अशा रीतीने आपण हे पुढचा जो भाग आहे त्याची कमरपट्टी जी आहे ती आपण जॉईंट करून घेणार आहे. तर अशा रीतीने आपली कमरपट्टी जी आहे ती दिसत असते. तर आता हे झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, काजी बटन पट्टीची जी पट्टे आहेत ती जॉईंट करून घ्यायची आहे. तर ज्या साईडने आपण हुकांची घरे बनवतात ती पट्टी जी आहे ती उलट बाजूकडून सुलट म्हणजे सव्वाशा बाजूकडे करायची असते. आणि ज्या साईडने आपण हुके लावतात किंवा तुम्ही काजी करत असताल तर या साईडने काजी करायची आहे. तर ज्याच्या त्याच्या शिवण्याची पद्धत वेगळी असते, त्याच्यामुळे मी जे काही सांगते ती व्यवस्थितच आहे. 100% तुम्हाला माहिती देत असते. तर आता इथेही झालेला आहे. अगदी गोल गरगरीत असा पुढचा भाग जो आहे तो झालेला आहे. आता आपल्याला पाठीमागलचा आणि पुढचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित समोरासमोर ठेवायचा आहे आणि लॉक शिलाई करून टाकायची आहे. त्यानंतर आता ही शिलाई झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, पुढचा आणि पाठीमागलचा जो भाग आहे साईड पीसचा तो चेक करून पाहायचा आहे. बाही जॉईंट करण्याच्या अगोदर कमी जास्त असेल तर तो कट करून टाकायचा आहे. पण जेणेकरून शक्यतो नसतात, पण 1 इंच किंवा अर्धा इंच जे आहे ती असू शकतात. तर आता इथे पाहू शकतात मी बाही जॉईंट करून घेतलेली आहे, म्हणजे करायला घेतलेले आहे. त्यालाही आपल्याला अस्तर जे आहे ती लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं जॉईंट करून पलटवून घ्यायचं आहे, जेणेकरून रेग्युलर बाही जी आहे आपण जशी की जॉईंट करत असतात तशीच आपल्याला याचीही जॉईंट करून घ्यायची आहे. याच्यात काहीच बदल करायचा नाही आपल्याला. तर आता ह्या दोन्ही बाही ज्या आहेत ती मी तयार करून घेते. आता इथे आपण अस्तर जे आहे ते पुढच्या साईडला घेणार नाही आहेत. आपण पुढची शिलाई जी आहे दंड फिटिंगकडची ती घेतलेली नाही आहे. अशा रीतीने व्यवस्थित असे अस्तर जे आहे ती जॉईंट करून घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही कन्फ्यूज होत असतात की बऱ्याच जणी नवीन ब्लाऊज शिवायला शिकलेले असतात, त्यांना काय होतं की पुढील बाजू आणि पाठीमागील बाजू जी आहे ती समजत नाही. तर त्याच्यासाठी व्हिडिओ आमचे कंटिन्यू पाहावे लागतात. आणि इथे तुम्हाला
एफ म्हणजे फ्रंट साईड आणि बी म्हणजे बॅक साईड या पद्धतीने नावे टाकून घ्यायचे आहेत. तर असेच आपण एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ती कट करून घेणार आहेत. तर झालेलं आहे. आता आपल्याला याला काय करायचं आहे, स्टँड कॉलरची जी पट्टी आहे ती काढून घ्यायची आहे. तर त्या दिवशीचं व्हिडिओ जे आहे ते आपण कटिंगचा पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की कॅनव्हासची आपल्याला पट्टी काढून व्यवस्थित अशी आतल्या बाजूला ठेवायची आहे, जेणेकरून ब्लाऊजही वेस्ट जाऊ नये आणि व्यवस्थित अशी कटिंगही व्हावी, त्यासाठी प्रयत्न करत असते. तर अशा रीतीने आपण फोल्ड पट्टी जी आहे ती केलेली आहे. तर या पद्धतीने आपण स्टँड कॉलरचे जे अस्तर आहेत ती जॉईंट करून घेणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कॅनव्हास वापरायचा आहे याच्यामध्ये. तर तो कॅनव्हास जे आहे कशा पद्धतीने वापरायचा आहे, कॉलर जे आहे ती कशा पद्धतीने लावायची आहे ते तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती देणार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की कशा पद्धतीने टीच केलेला आहे. तर पॉईंट जे आहेत ती व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. तर हे झालेलं आहे. आता इथं मी कॅनव्हास घेतलेला आहे. कॅनव्हासवर आपल्याला आहे असा टीच करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण तो कपडा एक्स्ट्रा जो आहे कॅनव्हास तो कट करून टाकणार आहेत. तर आपण आहे असा जॉईंट करून घेणार आहेत. तर हे पाहू शकता झालेला आहे. आता एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून टाकणार आहेत कॅनव्हासचा. तर अशा रीतीने कट झालेला आहे. तर दुसराही भाग घ्यायचा आहे आणि आपल्याला एक खालची बाजू तुमची उलट ठेवायची आहे, वरची बाजू जी आहे ती सव्वाशी बाजू ठेवायची आहे. जसं जी ती स्टँड कॉलर जी काढलेली आहे आपण त्याच पद्धतीने अशी ठेवून घ्यायची आहे. तर आता इथे पाहू शकता टिप मारून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण फोल्ड केलेलं आहे. तर अशा रीतीने आपलं हे स्टँड कॉलर जे आहे ती कॉलर या पद्धतीने दिसत असते. तर खूप छान मध्ये आहे अशी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक साईड आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंच आणि दुसरी जी साईड आहे ती आपल्याला जो आपण ब्लाऊज स्टिच केलेला आहे त्याच्या शोल्डरपासून ती बाही जॉईन करून घ्यायची आहे. तर आता इथून आपण काय करणार आहे, जो मध्य सेंटर आहे कॉलरचा जो सेंटर आहे तो सेंटर आपल्याला सेंटरपासून जसं आपण बाही जॉईन करतात त्याच पद्धतीने आपल्याला हाताच्या सहाय्याने अगोदर जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले दोन्हीही पार्ट सेम आले पाहिजेत आणि सेंटरपासून काढल्यामुळे त्याच्यात व्यवस्थित अशी तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्यासाठी आता इथे काय करायचं आहे, पायपिंग जी आहे ती थोडी थोडी आपण जिथे मार्किंग केलेली आहे तिथेच आपल्याला ती पायपिंग छोटीशी आपल्याला बनवून घ्यायची आहे. दोन्ही साईडने बनवून घेत आहे. तर या पद्धतीने दुसरी ही साईड मी जॉईंट करून घेत आहे पायपिंगची. तर लगेच जॉईंट करून मी हुकांची घरे जी आहेत तीही बनवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कॉलर जे आहे ती लावून घ्यायची आहे. तर कॉलर आपल्याला जसे की तुम्हाला सांगितलेले आहे की सेंटरपासून आपल्याला कॉलर जॉईंट करून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने मी हुकांची घरे जे आहेत ती बनवून घेत आहे. तर अशा रीतीने झालेला आहे. आता आपल्याला स्टँड कॉलर जी आहे ती लावून घ्यायची आहे. जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथून जी बाजू आपण टिच केलेली होती अगोदर ती बाजू आपल्याला न शिवता ज्या एक साईडने आपण तशी ठेवलेली होती ती बाजू आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे आणि जी बाजू आपण शिवून घेतलेली होती ती बाजू आपल्याला शिलाईचा जे आपण कॉलरचं शिलाई मारलेली आहे अगोदर ती शिलाई आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि कॉलर जी आहे ती लावून घ्यायची आहे, जेणेकरून ती कॉलर जी आहे ती उकलल्या जाऊन दोन्ही साईडने सेम आली पाहिजे या पद्धतीने लागलेली आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे बाही जॉईंट करून. आता इथे मी बाही ही जॉईंट करून घेणार आहे. आता एक कडला फिनिशिंगसाठी आपण एक शिलाई एक्स्ट्रा मारणार आहे, जेणेकरून
एकदम छान अशी दिसली पाहिजे. तर आता इथे ही बाही घेतलेल्या आहेत. तर इथे पाहू शकता 2 बाही आहेत. तर या पद्धतीने आपण बाही जॉईंट करून घेणार आहे. तर इथे मी अशा रीतीने मध्य सेंटर काढलेला आहे. सेंटरपासून आपण ही बाही जी आहे ती नेहमीप्रमाणे आपण ब्लाऊज जसा टिच करतात तसा त्याच पद्धतीत आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे. फक्त आपल्याला या ब्लाऊजमध्ये काय चेंज आलेलं आहे तर आपण पाठीचा भाग जो आहे तो फुल घेतलेला आहे आणि बाही आहे तीच घेतलेली आहे आपण लांबी. जसं की रेग्युलरच्या ब्लाऊजमध्ये 9.5 जी काही तुमची उंची असेल ती घेऊ शकतात. आता इथे मी डबल टिप मारून घेणार आहे बाही जॉईंट करताना. दोन्ही बाही जॉईंट करताना आपल्याला सिंगल मारल्याच्या नंतर आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने. तर अशा रीतीने डबल शिलाई जी आहे ती मारून घेतलेल्या आहेत पाहू शकतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला फिटिंग करायची आहे. तर खूप छान मध्ये अशी फिटिंग करणार आहे आणि फिनिशिंग तुम्हाला शेवटला दिसणार आहे की कशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर आता हे दोन्ही पार्ट मी जॉईंट करून घेतलेले आहेत. आता एक साईडची तुम्हाला फिटिंग जी आहे ती दाखवणार आहे. अगोदर सव्वाशी जी बाजू आहे त्या साईडने आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही इकडच्या साईडची अगोदर केली आणि आता आपला दुसरा जो आहे तोही घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचे कपडे दोन्ही साईडचे कट करून टाकायचे आहेत. आता आपल्याला उलट कपडा करायचा आहे म्हणजे उलट ब्लाऊज करायचा आहे आणि फायनल फिटिंग जी आहे ती या पद्धतीने तयार करायची आहे. तर मापाचं ब्लाऊज असेल किंवा तुम्हाला जितकं तुम्ही मेजरमेंट घेतलेलं आहे तर दंड घेर आहे तुमचा 9 असेल तर 9.5ची मार्किंग करायची आहे. फिटिंगमध्ये तुमचं 32 साईज होतं हे तर आपल्याला फिटिंगमध्ये 6.5ची फिटिंग मोंडा फिटिंग घ्यायची आहे. त्यानंतर कंबर फिटिंग जी आहे तीही घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित अशा आपण पूर्ण ही ब्लाऊजची फिटिंग करून घेणार आहेत. एक्स्ट्राचे आपल्याला 1-2 शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला कमी जास्त झाला ब्लाऊज तर तो आपल्याला उकलता यावा त्यासाठी. तर हे पहा दोन्ही साईडचे आपण फायनल फिटिंग जी आहे ती केलेली आहेत आणि अशा पद्धतीने आपण हा ब्लाऊज तयार केलेला आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला हा ब्लाऊज आवडला का कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हीही तुमच्यासाठी अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकतात. चला तर मैत्रिणींनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. आवडला का नक्की सांगा.